एक दाना खाद नहीं पे रहा और मैं इसको बगैर खाद का है, पूरा ऑर्गेनिक करने का ये ना। इसके देखो ये सचिन आहे बा सचिन भाई किती नाही भाजी ये जो हाइट आपने इसको क्या इस्तेमाल करे? 82 और ह्यूमिक दोनों दोच कर बाकी इसमें कोई खाद आपने रासायनिक रासायनिक वापरलेलेच नाही। अब मेरे अभी हमारा भाई बेटा है गंगल जाता है। हाँ चाचा क्या हरभरा है रे मेरा एक नंबर है क्या मेरा हरभरा बाप भी। नमस्कार मित्रांनो, माझं नाव राशीद शेख, बाईक ऑलिप्शन LLB आणि मी वेस्टेजमध्ये स्टार डायरेक्टर या लेवलला आहे। आणि सध्या आपण पाहतात की पूर्ण देशभरामध्ये रासायनिक खतावरती केंद्र सरकार हळूहळू बंदी आणत चालली, राईट। रासायनिक खतांमुळे शेती जवळपास शेतीचं कस जो आहे तो संपलेला आहे है ना। तर माती परीक्षण करून सुद्धा शेतकरी अडचणीत आहेत है ना। अनेक पिकं शेतकरी घेत आहेत, त्या पिकांमध्ये रासायनिक खतं वापरून त्यांना हवं तसं पीक मिळत नाही, हवं तसं उत्पन्न येत नाही, राईट। उत्पादनाचा खर्च जास्त होतो आणि पिकं जे आहेत कमी आहेत, अतिशय कमी प्रमाणामध्ये त्या पिकांचं त्यांना उत्पन्न मिळतं आहे, राईट। तर या ठिकाणी आता आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये दक्षिण सोलापूर तालुका वांगी या गावामध्ये आहोत। आणि वांगी या गावातील एक सदनशील शेतकरी आहेत, त्यांचं नाव आहे मिस्टर आसिफ मुल्ला। आसिफ मुल्ला साहेबांनी आज त्यांच्या शेतामध्ये जवळजवळ त्यांचा 11 एकर जमीन आहे या ठिकाणी, आणि त्यांच्या काही जमिनीमध्ये ते हरभरा घेतलेला आहे, तूर घेतला आहे है ना, कांदे घेतलेत, राईट। आणि अनेक पिकांसाठी त्यांनी वेस्टीजचे जे ॲग्रीचे प्रोडक्ट आहेत ते ॲग्रीचे प्रोडक्ट ते अतिशय चांगल्या पद्धतीने वापरत आहेत। तर या ठिकाणी आसिफ मुल्ला साहेब स्वतः शेतकरी उपस्थित आहेत। तर त्यांनाच आपण आता विचारूयात की ॲग्रीचे जे प्रोडक्ट त्यांनी वापरलेत त्याचं काय त्यांना बेनिफिट मिळाला आणि कशा पद्धतीने ते वापरलेत। ओके, अच्छा आसिफ मुल्ला साहेब बोला। ओके, तुम्ही प्रॉपर वांगीचे प्रॉपर वांगी राहायला सोलापूरला आम्ही। ओके, किती एकर जमीन आहे सर तुम्हाला? 11 एकर जमीन आहे माझी साहेब। व्हेरी गुड व्हेरी गुड। आणि काय काय घेता पिकं तुम्ही? कांदा आहे, कांदा गेलाय, आता तूर आहे, तूर कापा लागले तर आता एक 5 एकर हरभरा सध्या आहे, ते पूर्ण ऑर्गॅनिक प्रमाणे केलं आहे, खत घातला ना, रासायनिक काय नाही, 82 आणि ह्युमिक वापरलं आहे फक्त याला। हे हरभरा माझा 44 दिवसाचा हरभरा आहे। ओके, म्हणजे या हरभऱ्यासाठी तुम्ही रासायनिक खतं काहीच वापरलं नाही? नाही काहीच एक दाना वापरला नाही, पूर्ण ऑर्गॅनिक पद्धती? पूर्ण ऑर्गॅनिक केलेला आहे। तरी तुम्ही बघा कसा आहे माझा हरभरा। व्हेरी गुड व्हेरी गुड, जबरदस्त। बरं काय वाटतं सर तुम्हाला, तुम्ही काय काय वापरलं नक्की ह्याच्यासाठी, हरभऱ्यासाठी काय काय वापरलं तुम्ही? अग्री ह्युमिक वापरलं आहे आणि अग्री 82 बॅरलला वापरलं आहे। ओके, 3 बॅरल झाले माझे मारायचे। अच्छा, किती एकर तुम्ही केला हरभरा? 5 एकर हरभरा केला आहे। ओके, त्या 5 एकरमध्ये 1 एकरसाठी किती ॲग्री 82 आणि ॲग्री ह्युमिक वापरला आहे तुम्ही? म्हणजे अग्री ह्युमिक 500 ml आणि अग्री 82 250 ml। ओके, एवढं वापरलं। ॲग्री 82 500 ml। 500 ओके नाही 82 250 मिली ओके आणि ह्युमिक 500 मिली ओके, व्हेरी बॅरलला वापरलाय। ओके 770 रुपये खर्च आला मला बॅरलला, पण जास्त पण नाही आला। ओके, एक बॅरलला? एक बॅरलला 770 एक रुपये। बॅरलमध्ये पाणी किती लिटर घेता तुम्ही? एक बॅरलमध्ये 200 लिटर पाणी असतं। व्हेरी गुड व्हेरी गुड। अच्छा, तुम्ही समाधानी आहात सर? एक नंबर समाधानी आहे। शेतकऱ्यांना काय काय रिझल्ट मला मिळालेच नाही आतापर्यंत। व्हेरी गुड व्हेरी गुड। शेतकऱ्यांना काय मेसेज द्याल तुम्ही? शेतकऱ्याला ऑर्गॅनिक करा, ऑर्गॅनिक खावा, हे माझा रिझल्ट आहे। हे आहे बघा, म्हणजे माझा अनुभव आहे, कारण 7 दिवसाला रिझल्ट आहे याचा। रासायनिक कुठलाही रिझल्ट नाही आहे। मी फार दिवसापासून करतो हरभरा, बरं माझा असा आला नाही, यावर्षी माझा असा बसलेला आहे। ग्रेट, आपण समाधानी आहात? एक नंबर समाधानी आहे। थँक्यू। अच्छा, शेतकऱ्यांना अनेक काही शेतकऱ्यांना तुम्ही आता रिकमेंड करणार का? हा करणार, हेच वापरा, हेच करा, म्हणजे ऑर्गॅनिक वापरा। ऑर्गॅनिक वेस्टेज कंपनी चांगला आहे, व्हेरी गुड वेस्टेजचे प्रोडक्ट चांगले चांगले आहेत। व्हेरी गुड व्हेरी गुड, थँक्यू व्हेरी मच सर। सॅनिटेक देणार आहे। हां, सुरुवात दिलेलं बी आहे, दुसऱ्याच्या शेतीला बी दिलेलं आहे। द्राक्षाला रिझल्ट आला आमच्या गावात, प्रोडक्ट दिले मी द्राक्षाला, एक नंबर रिझल्ट आलाय। ओके ओके, आणि बाकीच्या शेतकरीला बी बाकीच्या उसाला मी हिमिक दिले, उसाला मी ते हिमिक गिरणाला दिले, ते पण रिझल्ट चांगला आलाय। व्हेरी गुड। ज्यांना ज्यांना म्हणजे दिलेलं ज्यांना त्यांना फुटवा नव्हता ना, ते फुटवा एकदम फार आलेला आहे आता। 20-25 पर्यंत फुटवे आलेले आहेत। ओके व्हेरी गुड व्हेरी गुड, थँक्यू व्हेरी मच। थँक्यू।